कालचा निकाल तुम्ही फार हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू काय महाराष्ट्र जिंकला. ज्याला राजकीय ज्ञान आहे, अक्कल आहे, सामान्य ज्ञान आहे, तो त्या कालची जी निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल? भारतीय जनता पक्षाच्या 103 आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले. त्यांची तेवढी ताकद होती, त्यांनी निवडून आणले. शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उन्माद करतायत? हे दोन गद्दार गट आहेत, त्यांनी आपल्या दोन गद्दारांना आपल्या मतांच्या ताकदीवर निवडून आणले. हे आधीच फुटलेले आहेत. शिंदेचे काही 35-40 आमदार असतील, अजितदादा पवारांचे काही आमदार असतील. गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती, ही झाली निवडणूक. आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही? काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. एक लक्षात घ्या, काँग्रेसची 7 मतं फुटली. हे काय लपून राहिलेलं नाही. स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं. 7 मतं फुटली, यासुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हे आधीच फुटलेले आहेत. मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत. चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला आहे किंवा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे हे मानण्याची गरज नाही. आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना 12च्या 12 मतं पडलेली आहेत. आणि काँग्रेसची जी मतं होती 7, मी वारंवार सांगतो आहे, ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेसबरोबर नाही. ती कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे. या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. ते जे 7 लोक आहेत त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला. त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही. तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही. सरकार आहे, सत्ता आहे, लहान पक्ष असतात, अपक्ष असतात, हे सत्तेबरोबर राहतात. आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा, या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काल तिथे अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे. महाविकास आघाडीनं त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं, त्यांनी निवडून आणलं. शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं. शिवसेनेकडे स्वतःची 15 मतं होती. 15 मतं असतानासुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते, पण ते गणित जमू शकलं नाही. त्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे. नाही, मला असं वाटत नाही. जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतले किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसे असते. कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे
23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा. कारण शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता. काही आमदारांना 2 एकर जमीन दिली. बघा, जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात, समाजवादी विचारांचे समजतात, असे अनेक लोक आहेत. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत. आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही. ठीक आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो. पण ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती. आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मतांच्या ताकदीवर निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली. खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आहे. गेल्या 10 वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे. त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल. या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसुद्धा होते. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात, काही हे विसरू नका. फोटो काढा बाळासाहेबांचे. बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. हे अनुशासन पर्व आहे. देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे.